भाऊ पाचंगे 11 शिरूर येथून दाखल झालेला संघ आहे। तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती 11 हा खेड भागातून आलेला हा संघ आहे। काही खेड मधून आहेत, काही जुन्नर मधून आलेले खेळाडू आहेत, काही पुणे शहरातील आहेत आणि काही आंबेगावचे देखील खेळाडू आलेले आहेत आणि या सर्वांना एकत्रित करून मंगलमूर्ती हा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतोय। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर यशवंतभाऊ पाचंगे 11 या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय। आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येतात। अमित तापकीर आणि त्यांच्या बरोबरीने सोन्या गायकवाड या आघाडीचे दोन्ही बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन। तर गोलंदाजी मार्क वरती देखील पहिले षटक हाताळण्यासाठी येत आहेत। सुरेश गायकवाड बघा 35 मिनिटं पहिला चेंडू पडल्याबरोबर 35 मिनिटं 35 मिनिटांमध्ये आपली 7 षटकं पूर्ण झाली पाहिजेत। झाली नाहीत तर शेवटचं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल। टॉस उडवताना आपण दोन्ही कर्णधारांना याबाबतीची सूचना दिली आहे, परंतु प्रत्येक वेळेसच आपल्याला या गोष्टीची माहिती दिली जाईल। 35 मिनिटांमध्ये आपली 7 षटकं पूर्ण करायची आहेत। पहिला चेंडू इथे सामना करतील ते अमित तापकीर। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अमित राऊत पहिला षटक घेऊन येत आहेत। पहिला चेंडू इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे। पहिल्या चेंडूवरती क्लास आपल्याला पाहायला मिळाला। कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका। अमित तापकीर 40+ चा संघ ज्यावेळेस या स्पर्धेमध्ये उतरला त्यामधील सर्वोत्तम कामगिरी डॉक्टर अविनाश आणि त्याचबरोबर संघाचे संघनायक अमित तापकीर यांनी केली आणि तो संघ या स्पर्धेमधील पहिल्या दिवसाचा विजेता संघ 40+ चा विजेता संघ म्हणून या ठिकाणी आपण त्यांचा सुरेख असा खेळ पाहिला। नामवंत 11 संघांना नमवून हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये बक्षीस प्राप्त करणारा संघ म्हणून आपल्याला पहिल्या दिवशी पाहायला मिळाला आणि तोच संघ त्या संघातील काही खेळाडू आज आपण मैदानामध्ये पाहतोय। त्यामधील संघनायक अमित तापकीर आहेत तर दुसऱ्या बाजूला सोन्या गायकवाड। हा चेंडू मात्र उजवष्टीच्या लगत चेंडू इथे निर्धाव असेल आणि लगेच बॅटिंग टीमने आपल्या रिव्ह्यूचा वापर केलाय। तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात येतो। मुख्य पंचांनी इथे फेअर डिलिव्हरी तर दिली आणि त्या निर्णयाला इथे बॅटिंग टीमने चॅलेंज दिले। डायरेक्टर टू टीव्ही अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर आणि आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवला जाईल। आमचे लाईव्ह टेक्निशियन्स अगदी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील। tenniscricket.in आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करते। सर्वाधिक सबस्क्रायबर असणारा हा YouTube वरील एक tenniscricket.in हे सर्वोत्तम असं चॅनल आणि सर्व कॅमेरामन लाईव्ह टेक्निशियन्स यांचं सुरेख असं काम या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं। तिसरे पंच देखील अगदी बारकाईने त्या गोष्टीकडे पाहणी करतात आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय। बॅटिंग टीमने जो रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय तो सक्सेसफुल आहे, वाईट बॉल आहे। अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होतोय। धावसंख्या होते ती 2 धावा। यशवंतभाऊ पाचंगे 11 आज संघ बॅटिंग करतोय। पुढचा चेंडू अमित राऊत यांचा इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय। कव्हरच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये देखील यश प्राप्त होत आहे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट सोन्या गायकवाड आणि त्याचबरोबर अमित तापकीर ही जोडी मैदानामध्ये आहे। प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। बॅटवरतून चेंडू ब्रश व्हावा आणि त्यानंतर धाव लगेचच त्या ठिकाणी पूर्ण करावी असा मनामधला विचार तो सतत उतरवला जातोय। धावसंख्येमध्ये वाढ। धावसंख्या 3 इन बिन 3 3.5
पुन्हा एकदा आसुशीटचा प्रयत्न, चेंडू पायावरती आदळतोय, परंतु स्पर्धेचा नियम आहे लेग बिफोर दी विकेट हा नियम स्पर्धेमध्ये नाहीये, त्यामुळे लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 4. अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय अमित राऊत यांची. हा खेळाडू देखील तितकाच हुशार आहे, तितकाच मातब्बर आहे. पॉवर प्लेचं षटक अप्रतिमरित्या त्या ठिकाणी हाताळतोय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा या गोलंदाजाच्या भात्यामधून आपण येताना पाहतोय. पुढचा चेंडू, इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येत नाहीये. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये मोठा फटक्यापासून बॅटरला लांब ठेवण्याचं काम इथे अमित राऊत यांनी सुरेखरित्या केलंय. अप्रतिम गोलंदाजी इथे साकारली जाते. वारंवार निर्धाव चेंडू आहेत, सिंगल धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची एज आणि त्यानंतर विकेटचं होईल पतन. पहिला बॅटर सोन्या गायकवाड बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा पहिल्याच षटकामध्ये इथे पहिल्याच विकेटचे पतन. मोठा मासा इथे गळाला लागतोय. सोन्या गायकवाड इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला वैयक्तिक पहिल्या 1 या धावसंख्येवरती इथे ते बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येत आहेत. 4 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद आहे. सोन्या गायकवाड यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सचिन बर्गे 40+ खेळाडू आहे, लेजंड खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे. आणि ही जी परिस्थिती आहे या बॅटरला अनुकूल आहे. ज्यावेळेस डाव सावरण्याची गरज असते, ज्यावेळेस डाव पुढे नेण्याची गरज असते, त्यावेळेस या बॅटरकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. मिस्टर नॉट आउट म्हणून देखील एक ओळख आहे, मिस्टर चेसेबल म्हणून देखील एक ओळख आहे, मिस्टर कन्सिस्टंट म्हणून देखील एक ओळख आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू सचिन बर्गे इथे आपण पाहतोय मैदानामध्ये सज्ज होतात अमित तापकीर यांच्या बरोबरीने. तर अमित राऊत इथे आपल्या संघासाठी एक विकेट प्राप्त करून देतात. 4 वरती 1 बॅटर त्यांनी बाद केलाय. पहिलं षटक अजूनही सुरू आहे. पुढचा चेंडू, इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू, इथे कट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये जेमतेम यश प्राप्त होत आहे. क्षेत्ररक्षकाने अगदी शिरतीचे प्रयत्न करून विरार संघाला विनंती आहे. विरार संघ आत्ताची गाडी गेली ना 4 व्हीलर गाडी मालक, आता जी 4 व्हीलर गेली त्या गाडी मालकांना विनंती आहे लगेच गाडी इथे घेऊन या. लगेच मैदानाच्या बाहेर गाडी काढायची. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6, एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये गाडी मालक आता जी गाडी घेऊन गेले ना त्यांना विनंती आहे, आपण गाडी तिथे पार्क करू शकत नाहीये. गाडी मालक आपल्याला विनंती आहे ती गाडी लवकरात लवकर तिथून काढून घ्या. इथे मैदानाच्या बाहेर तुम्हाला पार्क करावी लागणार आहे. मैदानामध्ये कोणी 4 व्हीलर 2 व्हीलर पार्क करू नका. MH05 टीमचीच गाडी असेल, त्यामुळे गाडी चालकांना विनंती आहे पटकन गाडी काढून घ्या. आपण मॅच इथे कंटिन्यू करतोय, कुठलाही व्यत्यय तुमच्यामुळे येता कामा नये. गाडी लगेच काढून घ्या. आयोजकांची सूचना आपल्यापर्यंत येते. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क करतो आपण पाहतोय. गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. सूरज गायकवाड हा देखील चेंडू बॅकफुटला जाऊन इथे कट केलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात. वा सुरेख क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फार दूरवरचा अंतर गाठत असताना चेंडूला इथे फील्ड केलाय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवला, तर 2 धावेने अमित तापकीर यांनी देखील धावसंख्येमध्ये वाढ केली आहे. धावसंख्या होते ती 8. 2 बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडली आहे गाठ. धावसंख्या 1 बाद 8. दुसरं षटक सुरू आहे. सूरज गायकवाड इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. एक वेगवान गोलंदाज आहे.
तर स्ट्राईकला आपण पाहतोय अमित तापकीर आहे. कित्येक खेळाडू घडवण्याचं काम अजूनही अमित तापकीर यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील एक चांगली ओळख आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन अप्पर कटचा वापर. इथे मात्र चेंडू थांबणार नाही, नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, फक्त ठोकणार. चौकार 4 धावांसाठी. सुरेखरित्या या ठिकाणी फटका सजवला जातोय. बॅकफुटला गेले, अप्पर कटचा वापर केला. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये असे फटके सजवणं फार गरजेचं आहे. फार दूरवरती तिथे चेंडूला ट्रॅव्हल केलंय. सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत चेंडू जाईल चौकारासाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अमित तापकीर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी खेळ करण्यासाठी जाणले जातात. धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल. धावसंख्या इथे आपण पाहतोय 12 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गती कमी केली, जाळ्यात अडकवण्याचं काम इथे करण्यात आलं. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, परंतु त्यानंतर सूरज गायकवाड यांनी टिपलाय. अप्रतिम असा मोहरा. दुसऱ्या विकेटचं पतन. अमित तापकीर इथे होतील झेलबाद. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. खराब शॉट सिलेक्शन आपण म्हणू शकतो. पहिल्याच डोक्यामध्ये विचार. ऑन साइडला लॉंग लेग, फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजांनी देखील अगदी चातुर्याने या ठिकाणी चेंडू हाताळला आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर अमित तापकीर सारखा एक मातब्बर बॅटर, एक हुशार बॅटरला इथे अडकवण्याचं काम सूरज गायकवाड यांनी केलंय. अमित तापकीर बाद होतात 12 या धावसंख्येवरती. दुसरा मोठा धक्का यशवंतभाऊ पाचंगे 11 या संघाला. तर अमित तापकीर यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ओमकार उदावंत. ओमकार आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण. चौकार आलेत, परंतु विकेट देखील इथे प्राप्त होत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सोन्या गायकवाड आणि अमित तापकीर ही जोडी मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये आपण जाताना पाहतोय. 8 षटकांची मॅच आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम सोहळा आहे. सकाळी 9 वाजल्यापासून या मैदानामध्ये मॅचेस खेळवल्या जाणार आहेत आणि उद्याचा दिवस 6 षटकांच्या मॅचेस असणार आहेत. हा चेंडू देखील उजव्या इष्टीच्या मला वाटतं बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. पंचांनी गोलंदाजाला इथे दंडित केलाय. वाईट बॉल, अवांतर धाव. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जय पवार सर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर या पंचांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा केली जाते. फार मोठा पॅनल आहे यांचा आणि स्वतः जय पवार या स्पर्धेदरम्यान आपल्या या मैदानामध्ये गेले 3 दिवस, आजचा 4था दिवस आणि उद्या देखील आपल्या बरोबर जोडले जाणार आहेत. आतापर्यंत योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाहीये. एक चांगली अंपायरिंग आपल्या तिन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये असलेल्या पंचांनी केली आहे. त्याबद्दल त्यांचं देखील विशेष करून आभार. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी गोलीगत चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. वेगाचा इथे वापर. चेंडू असेल निर्धाव. या ठिकाणी आपण पाहतोय शिवराजजी डाले साहेबांचं शुभागमन होतंय. मातोश्री डेव्हलपर्स यांचे सर्व ज्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉचं कुपन आणि कुपनाद्वारे एक होम थिएटर त्यांच्या माध्यमातून जो दिला जाणार आहे आणि त्यांचं स्वागत इथे बॅटरने केलं. एक मोठा फटका खेळ आहे आणि या फटक्यामध्ये देखील आपण पाहिलं तर वजन आहेत आणि धावा देखील अर्धा डझन आहेत. षटकार 6 धावा. बॅटच्या अगदी स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला इथे फेकून दिलंय डीप लॉंगांच्या डोक्यावरून. षटकार 6 धावांसाठी. सुरेख फटका सजवला जातोय. वेळ घेतला, वाट पाहिली आणि त्यानंतर त्या चेंडूची योग्य अशी वाट लावण्याचं काम इथे ओमकार यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. दुसरं षटक सुरू आहे. सूरज गायकवाड एक यशस्वी गोलंदाज आहे.
परंतु त्यावरती देखील आक्रमण चढवलं जात आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू जाईल. षटकार 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 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार. फार महागडे षटक सूरज गायकवाड यांचं आपल्याला पाहायला मिळालं. संमिश्र स्वरूपाचं हे षटक आहे. विकेट देखील प्राप्त केल्या आणि धावा देखील खर्च होत आहेत. 2 षटकार आले परंतु अमित तापकीर सारखा एक मातब्बर बॅटर देखील या षटकामध्ये बाद होतोय. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्लेची षटकं संपले. धावसंख्या होती ती 25. एक गोष्ट लक्षात ठेवा, फिल्डिंग टीम 35 मिनिटं आणि 7 षटकं हे समीकरण तुमच्या लक्षात असणं फार गरजेचं आहे. जर इथे तुम्ही लक्ष दिलं नाहीत तर अंतिम षटक हे पॉवर प्लेचं षटक म्हणून ओळखलं जाईल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज नाहीये. कुठल्याही प्रकारचं इथे तुमच्यावरती दया आणि क्षमा केली जाणार नाही. ताकीदही तुम्हाला वॉर्निंग देण्यात येते. पुढील मॅचच्या दोन्ही संघ तयार व्हायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. साईल 11 म्हणजे शिवछत्रपती शिवाजी मराठा 11 संघाचे संघनायक गणेश सर आलेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण लगेच आपले कलर जर्सी घ्या, तयार राहा. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. 2 गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. आविष्कार दाते. तिसऱ्या षटकाची इथे सुरुवात होईल. स्ट्राईकला असतील सचिन बर्गे. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला होता परंतु क्षेत्ररक्षण काही अंशी खराब होत आहे. चेंडू हातातून निसटल्यानंतर मात्र 3 धावा. जीवदानानंतरच्या या 3 धावा आहेत. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होत आहे. चेंडू हातातून निसटला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. चेंडूने उंची गाठली होती आणि जवळपास क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले देखील परंतु त्या ठिकाणी हातातून चेंडू निसटला आणि पायाने उडवला गेला. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 28. तिसरे षटक मैदानामध्ये सुरू आहे. शाईकला पुन्हा एकदा ओमकार त्यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आपण येताना पाहिलेत. ते पुन्हा एकदा सज्ज आहेत. पाहूया इथे षटकार हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. इथे देखील उजव्या इष्टीच्या लगतचा चेंडू आहे. डीप लॉंग ऑन मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 29 धावा झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे. आविष्कार दाते इथे गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत ही जोडी चांगली जमली आहे आणि जमवावी लागेल. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. सचिन बर्गे यांचा पेटन शॉट आहे. खुल्या मैदानामध्ये अशा पद्धतीने फलंदाजी करणे, स्वाभाविक गेम खेळणे हे सचिन बर्गे यांची एक ओळख आहे. स्विचिटचा प्रयत्न केला त्यामध्ये यश प्राप्त होत नाही परंतु 1 धाव इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्या होते ती 30 धावा. तिसरं षटक सुरू. 30 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढला परंतु तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम होत आहे. आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. मगाशी सचिन बर्गे यांचा झेल निसटला परंतु त्या ठिकाणी ओमकार यांचा झेल आता मात्र टिपला जाईल. तिसरं विकेटचं होईल पतन. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा आणि 30 धाव्यांवरती तिसरा बॅटर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. ओमकार यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. अनिकेत रोडे हे बॅटर इन. या देखील बॅटरकडे फार मोठी क्षमता आहे. प्रभावशाली कामगिरी करण्याची ताकद आहे आणि बरोबरीला जर आपण पाहिलं ना तर एक्सपिरियन्स खेळाडू आहे सचिन बर्गे. त्यामुळे
इथे डाव सावरण्याची सेट होण्याची गरज आहे. एक पार्टनरशिप बिल्ड करणं फार गरजेचं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे ते नरेश सावंत सर, आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचा सर्वांच्या मनपसंतीचा चहा सोसायटी टी याचे ते सर्व आहेत. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल प्राप्त होते. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. चेंडू अडवला जाईल. सिंगल एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 31. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 31 धावा झाल्या. 3 बॅटर इथे बाद आहेत. पुढचा चेंडू सचिन बर्गे यांच्यासाठी. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, परंतु या फटक्यासाठी देखील क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात केलेला आहे. या दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांचा खेळ ठाऊक आहे. कशा पद्धतीने इथे खेळतात, कशा पद्धतीने बॅटर इथे बॅटिंग करू शकतात, कशा प्रकारे गोलंदाज इथे गोलंदाजी करू शकतात. दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांचा खेळ ठाऊक आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेसच कधी बॅटर तर कधी गोलंदाज एकमेकांवरती हवी होणार आहेत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा झाल्यात. चौथं षटक मैदानामध्ये सुरू होत आहे. अष्टपैलू खेळाडू सौरभजी दोडके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. खेळाडू म्हटल्यानंतर क्रिकेटची मॅच आणि क्रिकेटची स्पर्धा आपल्या भागामध्ये जी संपन्न होते त्यामध्ये उपस्थिती देणं हे फार गरजेचं आहे. आपला एक्सपिरियन्स, खेळाविषयीची आवड आणि त्यासाठी काढलेली ही सवड, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुणाल देशमुख. अजून एक डावखोरी शैलीचा गोलंदाज. पहिला चेंडू सफल झालेत. क्षेत्र निवडलं लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. सचिन बर्गे यांचा ब्लास्ट. येतोय षटकार 6 धावा. काय फटका इथे सजवला जातोय. उजव्या इष्टीच्या बाहेर सफल झाले. अगदी उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला लॉंग लेगच्या दिशेने इथे खेळण्याचा जो प्रयत्न केला त्यामध्ये यश मिळत आहे. आणि सचिन बर्गे जर आपण पाहिलं ना तर 360 फटके खेळण्यासाठी माहेर आहेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट आहे. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम आहे. आणि बॅटिंग एवढ्या मोठ्या मॅच मध्ये हा खेळाडू चमकदार कामगिरी करतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न उलटा पुलटा, परंतु तो प्रयत्न इथे फसला जातो. चेंडू निर्धाव असेल. षटकारानंतर गोलंदाजाने देखील ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय या अगोदरचा चेंडू अशाच पद्धतीने हाताळला गेला आणि त्यावरती लॉंग लेगच्या दिशेने षटकार खेळण्यात आला. परंतु स्विच हिटचा जो मनामध्ये विचार आहे तो विचार मात्र इथे बदलू शकत नाही. चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. धावसंख्या 38. पुढचा चेंडू काहीसा व्यत्यय इथे येतोय. हवा वेगात वाहते आणि त्यामुळे इथे बेल्स पडल्यामुळे पंचांनी गोलंदाजाला इथे थांबवलं गेलंय. डेड बॉलची इथे घोषणा होते. पुन्हा एकदा सचिन बर्गे इथे स्ट्राईकला सज्ज असतील. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू डॉट. पुन्हा एकदा चेंडू इथे इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफ. चेंडू जाईल धनधन करत सीमारेषा पार. सचिन बर्गे यांचा क्लास पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चौकार 4 धावांसाठी. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री पंढरनाथ उर्फ पप्पूशेठ गरुड यांचे मोठे बंधू राजेंद्रजी गरुड यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. वेळेत वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिले, त्यांचं स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा लांबच लांब टोला चेंडूला पाठवून दिलाय. डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येते खणखणीत पुन्हा एकदा षटकार 6 धावांसाठी.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट गेल्या, धावा कमी आल्या, परंतु पॉवर प्ले संपल्यानंतर सचिन बर्गे यांच्या बॅटमधून या षटकाचा जर विचार केला तर कुणाल यांनी काहीसं महागडं षटक आतापर्यंत हाताळलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती परत षटकार. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. पुन्हा एकदा इथे वाईड वर्कर करण्याचा प्रयत्न, पंच इथे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चेक केला जाईल बीमर आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय. बॅटरच्या रेंज पासून वेस्ट हाईट वरती चेंडू आहे की नाही याची पडताळणी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि इथे बीमर चेंडू आहे. नो बॉल. खराब चेंडू इथे हाताळला जातोय. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. दुसरी मॅच आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. आता प्रेक्षकांना देखील विनंती असेल, उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू लायसन मिळालंय सचिन बर्गे यांना. अजून एक मोठा फटका खेळण्यासाठी. बघूया गोलंदाज काय करतील. इथे देखील लोअर फुल टॉस मिडअपच्या दिशेने चेंडू खेळला. एकदा वेगात पूर्ण केले. सिंगल प्राप्त केली जाते. सचिन बर्गे देखील स्वतःवरती नाराज असतील, कारण म्हणावा तसा या चेंडूवरती फटका खेळता आला नाही. सिंगल प्राप्त होते. धावसंख्या 50. तिसरं षटक इथे चौथं षटक अजूनही सुरू आहे आणि 50 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. 50 धावा. पुन्हा एकदा इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र इथे काहीशी चुकी करतील. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. फार महागड्या षटकाची इथे समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मंगलमूर्ती 11 या संघाची धावसंख्या आपण यशवंतराव पाचंगी 11 या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. 4 षटकानंतर 3 बॅटर बाद आहेत. 54 धावा झाल्यात. फार महागडं षटक. या अगोदरचं चौथं षटक आपण पाहिलं. षटक क्रमांक 5 ला इथे सुरुवात होईल. 4 षटक आतापर्यंत पूर्ण झालेत. काहीशी महागडी षटक आपण पाहिली, काहीशी यशस्वी षटक आपण पाहतोय. 5व्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती येतील आविष्कार दाते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी येतात. जशी 5व्या षटकाला सुरुवात होईल तसे आमचे सहसमालोचक या ठिकाणी नरेश ढोमे सरांचं शुभागमन होईल. या सर आपलं स्वागत आहे. आविष्कार दातेची गोलंदाजी आणि मैदानामध्ये सचिन बर्गेची फलंदाजी. एक षटकार येतोय. अनिकेत रोडे आणि सचिन बर्गे ही जोडी मैदानामध्ये. तर सचिन बर्गे स्ट्राइक एंडला. यास परत एकदा लॉफ्ट केला चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे पुढे 38 सर्कलच्या आतमध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. यशवंत भाऊ पाचंगे 11 विरुद्ध मंगलमूर्ती 11 पिंपरी चिंचवड.
शिरूर विरुद्ध पिंपरी चिंचवड अशी लढत आहे. यशवंतभाऊ पाचंगे संघानं या अगोदरच 40+ ची फायनल जिंकलेली आहे आणि तोच संघ इथे या स्पर्धेमध्ये आता खुल्या गटामध्ये सहभागी झालेला आहे. अनिकेत रोडे, सचिन बर्गे दोघेही खेड तालुक्यातले खेळाडू आहेत. काय खेळतायत? या स्वीपचा प्रयत्न होता सचिन बर्गेचा. उजव्या बराचसा बाहेर इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडूच्या लाईन पर्यंत नाही पोहोचला. चेंडू निर्धाव आहे. 64 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी सुरू आहे. एकदा तुम्ही इंझमाम उलगची मुलाखत ऐकली असेल, त्यानं सेहवाग बद्दल सांगितलं होतं. दरम्यान रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, 2 चेंडू आविष्कारचे लागोपाठ निर्धाव. इंझमाम म्हणायचा की तो आमच्या विरोधात खेळायला आला का 200 करायचा, 300 करायचा, सहज करायचा, त्याला कुठे क्षेत्ररक्षण ठेवायचं मला समजायचं नाही. कसोटी क्रिकेटमध्ये मी त्याला डीपला 5 क्षेत्ररक्षक ठेवायचो, मलाच कळायचं नाही की मी बरोबर करतोय की चूक करतोय. बडाई खतरनाक खिलाडी था सचिन बर्गे. इथे उंच आकाशामध्ये आविष्कार चेंडूच्या खाली पोहोचेल आणि घेतला जाईल. सचिन बर्गे बाद, धक्का बसेल तो चौथा. 63 धावा. दोन चेंडू लागोपाठचे निर्धाव खेळल्यानंतर सचिन बर्गे पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळायचा प्रयत्न केला. वरची कट लागल्यानंतर आविष्कार दातेनं यश प्राप्त केलेलं आहे. नवीन फलंदाज मधुर धुळे, पारनेर तालुक्यातला हा खेळाडू आहे. मधुर धुळे आज या मैदानामध्ये यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन कडून खराडे चषक मध्ये दाखल होतोय. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 5व्या 6व्या क्रमांकाचे फलंदाज अनिकेत रोडे आणि मधुर धुळे ही जोडी मैदानामध्ये आहे. लिगामेंटचे भरपूर दिवस त्रास झाला होता, त्यानंतर ऑपरेशन नंतर मागच्या काही वर्षामध्ये पुन्हा क्रिकेट सुरू केलंय मधुर धुळेनं. मात्र एक आक्रमक फलंदाज, भरपूर गुणवत्ता असलेला हा खेळाडू आहे. फुल टॉस चेंडू, यस यस यस, डाव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्ट्यांवरती चेंडू आहे आणि फलंदाज लागोपाठचा दुसरा बाद. आविष्कार दातेचा आविष्कार मैदानामध्ये. नवीन फलंदाज अमोल गागरे. वाह, एक पारनेरचा फलंदाज बाद झाल्यावरती दुसरा पारनेरचाच आतमध्ये जातोय. अमोल गागरे आणि अनिकेत रोडे ही जोडी मैदानामध्ये आहे. अमोल गागरेने देखील मागच्या काही वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवलेली आहे. आज पुन्हा एकदा गरज आहे. चांगली सुरुवात झाल्यानंतर ज्यावेळेस उंच इमारत ज्यावेळेस बघायला मिळते ना, त्यावेळेस जरा वाटतं हा ठीक आहे, ओके स्कोर आता चांगला आहे. पण चांगली सुरुवात झाल्यानंतर पडझड होते ना, मग मात्र क्षेत्ररक्षण करताना सुद्धा तुम्हाला पहिली काही षटकं निश्चित अडचणीची जातात. धावफलकावरती 64 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. 2 फलंदाज आविष्कार दाते लागोपाठ बाद करतोय तर लगेचच षटक संपेल. नवीन गोलंदाज अमित राऊत अमोल गागरेसाठी गोलंदाजी करेल. मंगलमूर्ती PCMC विरुद्ध यशवंतभाऊ पाचंगे. PCMC संघामध्ये बरेचसे खेळाडू आपण काही पिंपरी चिंचवड असोसिएशनचे खेळाडू बघतोय, काही खेळाडू जुन्नर तालुक्यातले, काही खेड तालुक्यातले. या अगोदर आविष्कार दाते जुन्नर तालुक्यातला आणेगावचा आहे, तर मोहकल तालुका खेडचा अमित राऊत आपल्याला बघायला मिळेल. 65 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. अनिकेत रोडेचा एक चांगला फटका यावेळेस एक अमोल गागरेचे, माफ करा, अमोल गागरेने हा फटका खेळला होता. 66 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. मागच्या काही चेंडूंमध्ये आपण बघितले की
धावा आलेल्या नाही. जिथे सचिन बर्गे बाद झाला त्या अगोदरच्या 2 चेंडूमध्ये धावा नव्हत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये फक्त 2 सिंगल आहेत 2 चेंडूमध्ये. अमित राऊत अनिकेत रोडेसाठी. यास लॉंग ऑफला उचललाय चेंडू, क्षेत्ररक्षक आतमध्येच आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकाराबरोबर 72 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. लोअर फुलटॉस होता. अनिकेत आणि अमित हे दोघेही एकाच तालुक्यातले खेळाडू आहेत. एका संघातून कित्येक वर्ष दोघांना आपण. तर 2 मिनिटं आता 1च मिनिट शिल्लक आहे. 6वं षटक आहे. 3 चेंडू जर एका मिनिटात टाकले तर मला वाटतंय तुम्हाला पेनल्टी लागणार नाही, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हो माफ करा, 6वं षटक चालू आहे, अजून 1 षटक टाकायचंय. तर 8वं षटक हे डेफिनेट पेनल्टीचं असणार आहे. 72 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. याबरोबरच एक उजव्याशा बराचसा बाहेर टाकला होता, आतमध्ये आणला होता चेंडू. निर्धाव ठरेल. अनिकेत रोडे. एक षटकार जरूर आलेला आहे, मात्र पुढच्या बॉलवरती कनेक्शन नाही आहे. गोलंदाज आणि फलंदाजांमधलं हे द्वंद्व असताना ते बघणं सुद्धा एक मोठा आनंद देणारी घटना असते. फिंगर रोल करतोय पुन्हा एकदा. फुल टॉस लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर आहे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा. 2 चेंडू तुम्ही बघितले असेल, 2 फुलटॉस आलेले आहेत अनिकेत रोडेला. विशेष म्हणजे यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात असे फुलटॉस जातात आणि त्या फुलटॉसचा मोठा फायदा अनिकेत रोडेने घेतलाय. पहिला चेंडू त्याने कव्हरच्या डोक्यावरून उचलला, आता डीप लॉंग ऑफला मारलाय. पहिला षटकार या अगोदर, त्यानंतरचा चौकार. 10 धावा मिळत आहेत. तर 6वं षटक 76 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू थर्ड मॅनकडे. 1 धाव तिथून प्राप्त होणार आहे आणि बाईज आहे ही. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होते. तर धाव फलक 77. 6 षटकांचा खेळ संपला. 5 गडी बाद 77 अशी स्थिती आहे. आता वेळ इथेच संपलेली आहे. षटक संपलेले, वेळ संपलेली आहे. पण जो पेनल्टी आहे ती फक्त शेवटच्या षटकासाठी आहे. 35 मिनिटं तुम्ही 6 षटकं घेतलेली, 35 मिनिटं टाकायला, ते 6 षटकं टाकायला 35 मिनिटं घेतलेली आहे. पण पेनल्टी ही शेवटच्या षटकामध्ये लागू होणार आहे. 7व्या षटकासाठी पेनल्टी नाही आहे. वेळ जर संपली, जरी 7व्या षटकामध्ये संपली, तरी 8व्या षटकासाठीच पेनल्टी लागू राहील. हवेमध्ये चेंडू, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडूवरती वेगाने झेपावतोय. 1-2 धावा इथे जरूर प्राप्त होणार आहे. 79 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. एक धाव देखील महत्वाची. स्ट्राईक रोटेट करणं देखील महत्वाचं आहे. अमोल गागरेमध्ये देखील मोठ्या फटक्यांची कॅपॅसिटी आहे आणि अनिकेत रोडे तर हा एक अपकमिंग स्टार आहे टेनिस क्रिकेटचा. उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू चांगला आहे. फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी रेफरलची मागणी करतोय, तर तिसरे पंच बघतील स्क्रीनवरती आणि नंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. 79 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळपट्टी ही फलंदाजांसाठी पोषक आहे हे सांगण्यासाठी कुठल्या क्रिकेट पंडिताची गरज नाहीये. त्यामुळं मोठा धावफलक असणं हे जास्त गरजेचं असतं. 100 पेक्षा पुढे तुम्हाला जावं लागतं इथे मॅच जिंकायची असेल तर. मागे राहिलेल्या संघांनी क्वचित प्रसंगी सामने जिंकलेत, मात्र या अगोदरचा सामना तुम्ही बघितला असेल तर तिथे मात्र प्रथम फलंदाजी करताना 72 धावा बनून सामना जिंकलेला होता. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू असेल. 79 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे असं नाही की डिफेंड देखील केलेले आहेत स्कोर, पण विकेट मात्र फलंदाजांचंच आहे.
अज्जू बेपारी गोलंदाजीसाठी तो उजव्या हाताने राऊंड द विकेट क्रॅडिकल शॉट फटका अक्षरशः भयानक होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळताय 4. बजाव 83 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 7 सुरू आहे इथे. निश्चित पहिले 2 चेंडू चांगले होते, मात्र पुढे सरसावत आला अनिकेत रोडे आणि बघितला आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफला कव्हरच्या बाजूने अत्यंत सुंदर फटका होता. 4 धावा. पंच, असा पंच हा नॉकआउट असतो. इथे मात्र गतीचा वापर करत उचललाय चेंडू, बाउन्सचा वापर करत चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. 4 लागोपाठचा दुसरा अनिकेत रोडे. या षटकात देखील धावांचा पाऊस. मागच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूंवरती धावा रोखल्या होत्या, नंतर पुन्हा धावा आल्या शेवटच्या चेंडूंवरती. येथे सुद्धा तसंच झालं. पहिल्या 2 चेंडूवरती धावा नव्हत्या, मात्र त्यानंतर 2 चौकार. पुढे येत मिड विकेटला हलकासा क्रॉस द बॅट खेळला. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डाव्या बाजूने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. अनिकेत रोडेचा लागोपाठचा तिसरा. अनिकेत पोहोचतोय 30 वरती. 12 चेंडू मध्ये त्यानं 30 धावा बनवल्यात. 5 चौकार 1 षटकार. लागोपाठचे 3 चौकार इथे अनिकेत रोडेच्या बॅटमधून. 91 वरती पोहोचतोय. टीम उंच टोले जंग लाजवाब नजाकत षटकार. लागोपाठच्या 4 चौकारांसाठी इथे 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. लागोपाठच्या 4 चौकारांसाठी 10,000 रुपये आहे. 3 लागोपाठ मारल्यानंतर चौथा षटकार आलेला आहे. संघाचा फायदा भरपूर झालेला आहे. अनिकेत रोडेचे काही नुकसान झालेलं आहे असं मला वाटत नाही. धाव फलकावरती 97 5 गड्याच्या मोबदल्यात. अनिकेत रोडे अमोल गागरे ही जोडी मैदानामध्ये. अमोल गागरे बराच वेळ प्रेक्षकाच्या भूमिकेत आहे, पण एक मात्र खरं आहे की अनिकेत रोडेच्या फलंदाजीचा आस्वाद त्याला खूप जवळून घेता आलेला आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, एखादा जो स्लिपिंग पार्टनर असतो, नॉन स्ट्राईक एंडला उभा असतो, बिचारा एक एक धाव काढून देत असतो, स्ट्रायकरवरचा दनादन फटकेबाजी करत असतो. पण ज्यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला विचारलं जातं की भागीदारी, तुझी भूमिका अत्यंत महत्वाची होती, काय वाटतं तुला भागीदारीबद्दल, तर त्याचा एक टिपिकल डायलॉग असतो की ज्यावेळेस समोरचा फलंदाज फलंदाजी करत होता, सर्वात जवळून मला त्या फलंदाजीचा आस्वाद घेता आलेला आहे. अनिकेत, आता अमोल गागरे, एक चांगला फटका, मात्र कव्हर्स मध्ये चेंडू झेल होईल. अमोल गागरे बाद. बघा इथे धावफलक दाखवतोय तो षटक क्रमांक 8 सुरू झालेले 97 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज अमर गोरे. 40+ ला अमर गोरेला आम्ही 3ऱ्या क्रमांकावरती बघितलं होतं फलंदाजीला. खुल्या गटामध्ये अमर गोरे येतोय 7व्या 8व्या क्रमांकावर. या खेळाडूनं संपूर्ण करिअर मी बघितलेले अमोल गोरेचं, म्हणजे जवळपास 2007 पासून तर 2024 पर्यंत, म्हणजे 17 वर्षाचा क्रिकेट अमर गोरेचं मी बघितलेलं आहे. वेगवेगळे पोझिशन्स बघितल्या. पहिल्या ओपनिंगला बघितलं अमर गोरेला, 1 डाऊन अगदी 11व्या क्रमांकापर्यंत सुद्धा अमर गोरेनं बॅटिंग केली. ज्यावेळेस तो इन झाला संघामध्ये त्यावेळेस थोडासा फेकी गोलंदाजी चालू होते, त्यामुळे तो गोलंदाजीला लवकर आला नाही. मात्र 2012-13च्या नंतर फेकी गोलंदाजी जशी कमी झाली, अमर गोरेचं अष्टपैलुत्व अधिक प्रकर्षानं पुढे आलं.
आणि तो खेळाडू किती उपयुक्त आहे हे तिथून पुढं खरं तर टेनिस क्रिकेटला समजलं. एक चांगला फटका होता, ग्लान्स केला चेंडूला, एक धाव घेतली, नॉन स्ट्राईक एंडला आलाय. 98 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. सूरज गायकवाड, आंबेगाव तालुक्यातले खेळाडू सुद्धा आपण बघतोय. मंगलमूर्ती, गणेशजी आडवळे यांना धन्यवाद द्यावे लागतील, त्यांनी सुद्धा खूप चांगले खेळाडू, खरं तर हे युवा खेळाडू आहेत आणि त्यांना संघामध्ये खास करून स्थान दिले. त्याच्यामध्ये सूरज गायकवाड, आविष्कार दाते या खेळाडूंना मोठ्या स्टेजची आवश्यकता होती. स्थानिक क्रिकेट भरपूर गाजवलं या खेळाडूंनी आणि आज मंगलमूर्तीच्या माध्यमातून ते या ओपन क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बॅक टू बॉलर इथे धावांची शक्यता निश्चित नाहीये. मात्र सूरज गायकवाड अत्यंत चपळाईचे क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फॉलो थ्रू मध्ये धावा मिळणार नाहीत. 98 6 गड्याच्या मोबदल्यात. यशवंत भाऊ पाचंग, स्पोर्ट्स फाउंडेशन. अनिकेत रोडे स्ट्राईक एंडवर. या अगोदरच्या षटकामध्ये धुमाकूळ घातला होता अनिकेत रोडेने. 3 चौकार 1 षटकार आणि त्याच्या वैयक्तिक 36 धावा आहेत. याबरोबर पुन्हा बॅक टू बॉलर, तिथेच फटका येतोय, पुन्हा धावा नाही आहेत. अनिकेत रोडे, सूरज गायकवाड हे दोघ जण निश्चित, दोघांना एकमेकांची स्ट्रेंथ माहीत आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडू खूप वेळा एकमेकांच्या समोर आलेत. आज अनिकेत रोडेला 2 चेंडूमध्ये धाव घेऊ दिलेली नाहीये. दोन्ही चेंडू स्वतःच्या गोलंदाजीवरती अडवलेत सूरज गायकवाडनं. 98 6 गडी बाद. 15 चेंडू 36 धावा. 13 चेंडू मध्ये 36 होत्या. 2 षटकार 5 चौकार अनिकेत रोडेचे. यस, इथे मिळतायत 4 धावा. चौकारा बरोबर 102, 100 धावा पूर्ण होत आहेत. 102 लॉस ऑफ 6. यशवंत भाऊ पाचंगे, स्पोर्ट फाउंडेशन. सूरज गायकवाड, षटकातला शेवटचा चेंडू. अगोदरचं षटक मात्र खूपच खराब होतं सूरजचं, मात्र तरी देखील यश मिळालं होतं सूरजला. या षटकामध्ये यश नसेल, मात्र धावा रोखलेल्या आहेत. डेथ ओव्हरमध्ये अधिक प्रभावी बघायला मिळाला आहे तो सूरज गायकवाड. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जातोय. इथे फलंदाज बाद असेल का तर बघायचंय फायनल स्कोअर काय असणार. 102 सध्या आहेत. 103 होईल की 102 वरती 7 असेल, याचं उत्तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आल्यानंतर आपल्याला कळणार आहे. निश्चित 8 षटकांमध्ये मोठा स्कोअर आहे आणि मोठ्या स्कोअरला मंगलमूर्तीला इथे तोंड द्यावं लागणार आहे. फलंदाज नाबाद. 6-8 षटकांचा खेळ संपला. यशवंत भाऊ पाचंगे फाउंडेशन 103 6 गड्याच्या मोबदल्यात. 6 गडी बाद 103. विजयासाठी 104 धावांची आवश्यकता असेल. अनिकेत रोडे नाबाद. 41 तर 17 चेंडू मध्ये त्यांना 41 धावा बनवलेल्या आहेत. नाणेफेकीचा कौल होणार आहे. यानंतरची मॅच आहे साहिल 11 येरवडा विरुद्ध नेव्हीटेक रायडर्स मुंबई. चला संगनायक, चला दोन्ही. साहिल 11 येरवडा, नेव्हीटेक रायडर्स मुंबई. बोथ ऑफ कॅप्टन कम अप प्लीज फॉर टॉस. विलंब करू नका, इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे.
चला फलंदाज चला. क्षेत्ररक्षक मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. फलंदाज ताबडतोब चला. मंगलमूर्ती 11 पिंपरी चिंचवड संघानं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रथम फलंदाजी करत असताना यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशनने 103 धावा 8 षटकामध्ये उभ्या केलेल्या आहेत. 104 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे तो मंगलमूर्ती 11 PCMCला. तर निश्चित तगडी बॅटिंग असेल इथे. आविष्कार दाते, अज्जू बेपारी, सूरज गायकवाड, अकिब बेपारी, अभि पुंडे, अमित राऊत, कुणाल देशमुख, फिरोज पटेल, तुषार पवार, आकाश चौधरी आणि विशाल बडे, गणेश हडवळे अशी तगडी टीम आहे. जरूर मोठी बॅटिंग लाईन आहे इथे मंगलमूर्ती 11 PCMC कडे. आणि विशेष म्हणजे सगळे मातब्बर फलंदाज आहे. आविष्कार दाते, अज्जू बेपारी, सूरज गायकवाड, अकिब बेपारी, अभि पुंडे, अमित राऊत ही तगडी फौज आहे मैदानामध्ये. तर एका बाजूला यशवंत भाऊ पाचंगे संघाकडे देखील गोलंदाज चांगले आहेत. आज त्यांच्या संघामध्ये आपण पाहतो अमित तापकीर, सचिन बर्गे, अमर गोरे, अनिकेत रोडे, विकास जाधव, साहिल पवार, मधुर धुळे, ओमकार उदावंत, अमोल गागरे, सुशांत गायकवाड, नजीर शेख हे जबरदस्त खेळाडू आहेत. आणि त्यामुळे ही लढत मला वाटतंय दोन्ही ग्रामीण भागातले संघ आहेत. शिरूर तालुका, हवेली तालुका, पारनेर तालुका, जुन्नर, खेड, आंबेगाव या तालुक्यातले मोस्ट ऑफ खेळाडू या दोन्ही संघांमध्ये खेळतात. त्यामुळे ग्रामीण विभागातील खेळाडूंमधील ही एक जबरदस्त लढत आहे. साहिल एरवडा संघाचे संघनायक टॉसला चला. आणि नेव्हिटेक रायडर्स मुंबई संघनायक चला. टॉस होणार आहे आणि जशी मॅच सुरू होते समालोचन कक्षामध्ये आपण बदल करणार आहोत. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पारनेरचे खेळाडू सुद्धा मैदानामध्ये असतील आणि पारनेरचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. या प्रवीण गायकवाड. काम कर. हॅलो 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 चालू ठेवा. माईक तर बंद करत जावा. हो सर. साहिलला सांगतो येताना पाणी घेऊन ये. चालू दे. अरे बंद. हॅलो येताना एक पाणी. धन्यवाद आदरणीय नरेशजी ढोमे सर. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने आमदार माननीय बापूसाहेब पठारे युवा मंच चंदननगर वॉरियर्स आयोजित खराडी चषकाचा थरार तुम्ही पाहतायत. अज्जू बेपारी पहिल्या चेंडूवरती तुटून पडतो आहे. खेळलाय एक सनसनीत चौकार अज्जूच्या बॅट मधून. अज्जू बेपारी पहिल्या चेंडूवरती एक सनसनीत चौकार त्यानं वसूल केलाय आणि आपले इरादे नक्की स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये. जुन्नर तालुक्यातील बेल्हा गावचा नक्कीच असणारा हा सिताराक अनेक क्रिकेटच्या स्पर्धा नक्कीच आपल्या बॅटने गाजवलेल्या आहेत आणि आयकॉन आयडॉल म्हणून मागणी देखील आहे अज्जूला. चेंडू दे आतमध्ये. दुसऱ्या बाजूला अमित राऊत आपण पाहतोय खेड तालुक्यातील एक नामांकित फलंदाज. साहिल स्पोर्ट्स येरोडा नदीम कॅप्टन आपण संपर्क करायचा आहे. चला नदीम आपण संपर्क करणं गरजेचं आहे या ठिकाणी. बाहेर गेलेला तो टाइम काउंट होणार नाही. बॉल बाहेर गेलेला. चार धावा धावफलकावरती मंगलमूर्ती 11 पिंपरी चिंचवड. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय अज्जू स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना जो पाहायला मिळेल.
फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग दिशा निवडली एक आणि लागोपाठचा दुसरा सनसनीत चौकार अज्जू बेपारीच्या बॅट मधून बॅक टू बॅक 4 रन. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 8 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. लागोपाठ 2 चेंडूवरती आक्रमण अज्जूचं आणि स्कोर कार्ड 8 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. अनिकेत रोडे गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी आपण पाहतोय. परफेक्ट कव्हर ड्राईव्ह चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचे 3 चौकार अज्जू बेपारीच्या बॅट मधून. सुरुवात धडाकेबाज आणि दमदार मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठ 3 चौकार खेळलेत. स्कोर कार्ड बिनबाद 12 वरती. दर्शक मोठ्या संख्येने नक्कीच या सामन्यांचा आनंद घेत आहेत. मित्रांनो मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर आणि त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती 11 पिंपरी चिंचवड या 2 टीमच्या दरम्यान क्रिकेट रसिक मॅच पाहत आहेत. 104 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. पुन्हा एकदा फुल टॉस नो बॉल आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. षटकारासाठी चेंडू. एकूण धावा 7 या चेंडूवरती मिळताना पाहायला मिळतील. स्कोर कार्ड मूव ऑन 19. 19 धावा धावफलकावरती. फक्त 3 चेंडू टाकून झालेत. नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यावरती केलेला प्रहार. प्रचंड मोठं आक्रमण. थोडीशी भरकटणारी गोलंदाजी या चेंडूवरती अगदी आपण पाहिलं. अज्जू जबरदस्त सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे. मंगलमूर्ती 11 टीमला करून दिली आहे. 19 वरती स्कोर कार्ड आहे. या वेळेला चेंडू डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा असेल. धावफलक जर पाहिले तर मात्र स्थिर 19 वरती. सन्माननीय गणेश शेठ हाडवळे यांच्या मालकीची ही टीम आहे. सातत्यानं अनेक ठिकाणी या गणेश शेठ हाडवळे संघ मालकत्व नक्कीच घेत असतात. टीम देखील चांगला परफॉर्मन्स नक्कीच देताना अनेक मैदानावरती आपण पाहिली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा भरकटणारा. वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. स्कोर कार्ड जर पाहिली तर मात्र 20 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू 18 वरती अज्जू आहे. धावफलकावरती धावा 20. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 104 बनवायच्यात. अप्परकटचा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडूने दिशा बदलली एक आणि जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक सनसनीत चौकार. 4 रन. नेव्हिटेक रायडर्स. चला नाणेफेकीसाठी आपण संपर्क करणं गरजेचं आहे. ताबडतोब संपर्क करा नेव्हिटेक रायडर्स. 24 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 104 बनवायच्यात. सुरुवात धडाकेबाज. सुरुवात अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर वन होता त्यावरती केला प्रहार. मिड विकेटच्या दिशेला चेंडू आउट ऑफ द पार्क. अज्जू बेपारीचा एक ब्रँडेड षटकार. 6 धावा. पहिल्या षटकात धावांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय. धावा आहे स्कोर कार्ड वरती तब्बल 30. अनिकेत रोडे थोडासा महागडा ठरताना आपण पाहिला. 30 धावा पहिल्या षटकात वसूल केल्या गेल्यात. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. उर्वरित 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. साहिल स्पोर्ट्स येरवडा पुणे आणि नेव्हिटेक रायडर्स. चला दोन्ही कॅप्टन आपण संपर्क करणं गरजेचं असेल. नाणेफेक या ठिकाणी मात्र संपन्न केली जाईल.
यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होताना जो पाहायला मिळतोय, स्वतः लॉटचे संयोजक शोएब भाई शेख काही नियमावली त्या ठिकाणी या दोन्ही कर्णधारांना समजावून सांगतायत. मैदानाच्या आतमध्ये ही मॅच रंगतदार होईल, रोमहर्षक नक्कीच होताना पाहायला मिळेल. बॅटची कडा त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते, बॉलरचं नाव कळवा. ओमकार. षटक क्रमांक दुसरं नक्कीच टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक संघ मालक उपस्थित होते गणेश ठाडवळे, परंतु आता दुसऱ्या संघाचे देखील संघ मालक उपस्थित होत आहेत. यशवंत भाऊ पाचंगे युवा मंच, ज्यांनी की 40+ ची फायनल देखील जिंकली. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, शिरूर आंबेगाव काँग्रेस आयचे अध्यक्ष सन्माननीय यशवंत भाऊ पाचंगे यांचं व्यासपीठावरती आगमन, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 104चं टार्गेट नक्की ज्या ठिकाणी जे ठेवले गेले, 32 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना जे पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना भरकटणारी गोलंदाजी, नो बॉल आहे, नो +1. एकूण धावा 2 स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील आणि स्कोर कार्ड पोहोचतोय 34 वरती. अगदी आपण पाहतोय 40 चेंडू 70 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू जर पाहिला तर मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतोय, निर्धाव पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे ओमकार उदावंत. षटक क्रमांक दुसरं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे ओमकार उदावंत. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर 35 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. अज्जू बेपारी आणि दुसऱ्या बाजूला अमित राऊत. एक चांगली सुरुवात, 2 चेंडू 2 वरती अमित राऊत खेळतोय. 9 चेंडू 29 वरती अज्जू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. चांगली मॅच होईल मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय 104 चेस करायच्यात, 35 आल्यात दुसरं षटक चालू असताना. सुरुवात दमदार राहिली, सुरुवात शानदार राहिली. यावेळेस अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती. आडव्या बॅटनं त्या ठिकाणी चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु शतरक्षक त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू फील्ड करतोय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अमित राऊत, राऊत ब्रदर्स मधले एक रत्न अगदी आपण पाहतोय. अनेक स्पर्धा आपल्या बॅटनं गाजवल्यात अमित राऊत यांनी देखील. याचबरोबर अमितच्या बॅटमधून हा फटका, शतरक्षक उलट्या दिशेला धावतोय, पळतोय. त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी चेंडू रोखलाय. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या सहाय्यानं 38 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय 37 चेंडू 66 धावा. या मॅचचं समीकरण षटक क्रमांक मार्गस्थ आहे. दुसरं षटक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होईल. शरीरापासून हा चेंडू थोडासा दूर ठेवलाय. अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या तुलनेत चांगले षटक टाकले ओमकार उदावंत यांनी आणि अगदी आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 38 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजी मार्कवरती साहिल पवार षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज. 38 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. ग्रामीण भागातील तारे सितारे आमने सामने आहेत. खेळाडू ग्रामीण असले तरी अनेक शहरी क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत. दमदार परफॉर्मन्स नक्कीच दिलेला आहे आणि दोन्ही टीम अगदी आपण पाहतोय मजबूत आहेत, बलशाली आहेत, शक्तिशाली आहेत आणि या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर आणि मंगलमूर्ती 11 पिंपरी चिंचवड या दोन टीमच्या दरम्यान मॅच चालू आहे. पुन्हा एकदा अज्जूच्या बॅट मधून हा फटका एक टप्पा खातोय, पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. बेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक चालू झालंय. आजू पहिल्या चेंडूवरती फार मोठं आक्रमण त्या ठिकाणी मात्र जे केलंय. 11 चेंडू 34 वरती खेळतो आहे. जबरदस्त खेळ प्रस्तुत करत असताना आजू बेपारी समोर साहिल पवार. याच बरोबर झेल झालाय, टिपलाय झेल आजू बेपारीचा. संपलाय खेळ. पहिल्या विकेटचं पतन. 42 धावांची भागीदारी पाहिली आपण. चांगला खेळ साकारत होता आजू. होतोय बाद. आजू परतताना जो पाहायला मिळतोय जबरदस्त खेळ, जबरदस्त सुरुवात त्या ठिकाणी आजूनं करून दिली मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू आणि 34 धावांची खेळी आजूची. एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी. संघाला सुरेख सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळतंय. तर आणखीन एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज गायकवाड. रिची जितू निलेश प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रमोद म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमोद म्हात्रे म्हटलं की मला चिंचबन स्टेडियम आळकुटीच्या काही आठवणी नक्कीच आजही येतात. जबरदस्त परफॉर्मन्स राहायचा चिंचबन मध्ये प्रमोदजी म्हात्रे आणि मित्र परिवाराचा. आणि या प्रमोदजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 45 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 चेंडू आणि जिंकण्यासाठी एकूण 60 धावांची गरज. मॅच रंगतदार अवस्थेत अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. अपील जोरदार. धाव गतीवरती थोडस नियंत्रण राखण्यात यश आलं ज्यावेळेस आजू मैदानाच्या आतमध्ये होता. धावफलक वेगानं नक्कीच वाहताना आपल्याला पाहायला मिळत होतं. परंतु आता थोडस नियंत्रण राखण्यात यश येताना नक्कीच जे पाहायला मिळत आहे साहिल पवारला. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक. अमित राऊत स्ट्राईक एंडवरती आहे आणि क्षमता आहे अमित राऊतकडे देखील. दुसऱ्या बाजूला साहिल पवार देखील एक नामांकित गोलंदाज आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय. काय शतरक्षण केलंय, सुरेख शतरक्षण आणि काही धावा निश्चितपणे त्या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. 2 धावा या चेंडूवरती येतील. धावफलक जर पाहिलं तर मात्र 47 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. शेवटचे 31 चेंडू जिंकण्यासाठी 57 धावांची गरज.
मॅच सद्यस्थितीला पाहिले तर मात्र दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवताना आपल्याला पाहायला मिळेल. अमित राऊत 6 चेंडू 6 वरती, सूरज गायकवाड 1 चेंडू 3 वरती अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. 31 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. हा फटका अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. अमित राऊत बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मात्र 3 षटकांचा खेळ संपतो आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 47. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. आकिब मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. एक स्फोटक फलंदाज म्हणून आकिबची देखील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळख आहे. दुसऱ्या बाजूला विकास जाधव हा देखील एक नामांकित गोलंदाज आहे. चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मंगलमूर्ती 11 पिंपरी चिंचवड विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे 11 ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. साईल स्पोर्ट्स येरवडा पुणे यानंतर आपली मॅच आहे आणि प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. कॅप्टन आपण संपर्क करा, या ठिकाणी प्लेइंग 11 जमा करायची आहे. या अगोदर आपण पाहिलं दोन्ही सुरेख झेल सचिन बर्गे यांनी मात्र जे टिपले फार मोठा अनुभव सचिन बर्गे यांच्याकडे अगदी आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सचिन बर्गे यांची ओळख. मैदानाच्या आतमध्ये 2 सुरेख झेल जे टिपले आणि या आपण पाहतोय 2 विकेट मंगलमूर्ती 11 या टीमला मात्र गमवाव्या लागतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होईल. विकास जाधव याचबरोबर केले आक्रमण. उंची फार आहे, लांबी आहे का? लांबी देखील आहे. जातोय एक प्रीमिंडस सिक्सर षटकार. स्कोर कार्ड मूव ऑन 53. समीकरण तयार झाले. 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून सूरज गायकवाड यांची ओळख आहे. स्ट्राइक एंड वरती नक्कीच उभे आहेत. जोरदार अपील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सुरक्षित असेल. सूरज 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर ज्यांनी की 40+ ची फायनल नक्कीच या क्रीडांगणावरती पहिल्या दिवशी जिंकलेली आहे. जबरदस्त खेळ नक्कीच राहिला होता. 12 टीम सहभागी झाल्या होत्या आणि 40+ ची फायनल आपल्या नावावरती केलेली आहे. सातत्यानं यशवंत भाऊ अनेक मैदानावरती आपल्या टीम्स नक्कीच उतरवत असतात आणि टीमनं देखील चांगला परफॉर्मन्स गेल्या काही वर्ष नक्कीच केलेला आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. सत्तावीस चेंडू 47 धावांची गरज. सूरजच्या बॅट मधून आणखीन एक सनसनीत चौकार येताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड 57 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या बाजूला गणेश शेठ हाडवळे यांची टीम अगदी आपण पाहतोय. गणेश शेठ स्वतः एक चांगले आयोजक देखील आहेत. अनेक क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि खेळाडूंना नेहमीच सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व आहे अगदी आपण पाहतोय. आणि या 2 टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ही संघर्षमय मॅच चालू आहे. सद्यस्थितीला मॅच दोन्ही टीमच्या हातात. अगदी आपण पाहतोय 27 चेंडू 47 असं समीकरण आता या सामन्याचं तयार झाले. स्लोअर 1 होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय अपील जोरदार. पंचांकडे दाद मागितली जाते.
नॉट आउट आपण त्या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा 47, ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ असताना 57 धावा आहेत. 57, 26 चेंडू 47 लागत आहेत. दर्शकांनी हळूहळू नक्कीच गर्दी करायला सुरुवात केली. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी खेळवली जाते. उद्या असेल समारोप, उद्या असेल अंतिम दिवस आणि या सकाळी 9 वाजल्यापासून उद्या लढतींना मात्र सुरुवात होणार आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला पोहोचेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय. अति घाई. पंचांकडे विचारणा नक्की त्या ठिकाणी केली जाते आणि पंचांनी इशारा केलाय तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर जय पवार सर अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र निर्णय आलाय नॉट आउट. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये त्या ठिकाणी पोहोचला होता. धावफलक जर पाहिले तर मात्र आता पोहोचेल 59. शेवटचे 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल 45 धावांचं. 25 चेंडू 45 धावा, 45 धावा 25 चेंडू. ही मॅच शेवटपर्यंत अतिशय रंगतदार होईल. विशेष म्हणजे दोन्ही संघातील खेळाडू जर पाहिले ना बऱ्याच वेळेला एकत्र खेळलेले देखील आहेत. यशवंत भाऊ पाचंगे युवा मंच, त्यानंतर मंगलमूर्ती 11 जे खेळाडू समाविष्ट आहेत. जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, पारनेर तालुका असेल, शिरूर तालुक्यातील खेळाडू नक्की समाविष्ट आहेत. झेल झालाय आणि विकेटचं होईल पतन. सूरज गायकवाडला त्या ठिकाणी परतावं लागतंय. अमर गोरे त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आला. एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये होताना जो पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 59, 59 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे आविष्कार दाते. जुन्नर तालुक्यातील आनेगावचा नक्कीच हा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नका चांगली कारकीर्द निभावली आणि विशेष म्हणजे अतिशय कमी वयात क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. अनेक मैदानावरती आविष्कार दाते चमकला. पाहायचंय खराडी चषक 2025 मध्ये आविष्कार या महत्त्वपूर्ण सामन्यात कशा प्रकारची कामगिरी करतो आहे. 4 षटकं संपली आहेत. पुढच्या 4 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये होईल बदल आणि आपल्या समावेश जोडले जाईल पुण्यनगरीचा एक गोड आवाज शैलेश निवंगुने सर. या सर स्वागत असेल. धन्यवाद सर. 4 षटकांमध्ये आतापर्यंत 59 धावा झाल्यात तर उरलेल्या 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयाचं लक्ष 45 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज ओमकार. पहिला चेंडूवरती प्रहार आणि पहिल्या चेंडूवरती येतोय एक खणखणी चौकार. 4 धावा. स्वागत केलं ओमकार यांचं. पहिल्या चेंडूवरती काय फटका इथे सजवला गेला. एका पायावरती वजन ट्रान्सफर केलं, त्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षक काहीसा शिरतीचा प्रयत्न करतात चेंडू अडवण्याचा, परंतु तो प्रयत्न काही अंशी सोने गायकवाड मला वाटतं तिथे तैनात आहेत. प्रयत्न काही अंशी फसतोय. चौकाराने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 63. पुढचा चेंडू इथे देखील लोअर फुल टॉस. पॅटने इथे चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू हातातून निसटल्यानंतर दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. बघा एक एक धाव किती महत्वाची आहे. एक एक धाव वाचवणं, एक एक धाव इथे प्राप्त करणं, दोन्ही संघांना इथे विजयाची समान संधी आहे. शेवटचे 22 चेंडू शिल्लक आणि 22 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे.
3 विकेट्स इथे प्राप्त केल्यात यशवंतभाऊ पाचंगे 11 या संघाने, तर मंगलमूर्ती 11 या संघाकडे अजूनही फार डीप अशी बॅटिंग ऑर्डर देखील आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, बॅट वरतून चेंडू ब्रश आणि त्यानंतर नशिबाची साथ, चेंडू जाईल वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषा पार, येतोय नशिबान चौकार 4 धावांसाठी. क्रिकेटच्या मैदानामध्ये नशिबाची साथ असणं देखील फार गरजेचं आहे. बॅटची लागलेली मोठी एज, शॉर्ट थर्ड वरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु त्यांना देखील हुलकावणी आणि आउटफील्ड अगदी वेगात आहे. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न कुठलाही क्षेत्ररक्षक करू शकत नाहीये आणि नशिबाची साथ देणारा इथे चौकार येतोय. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 4 ने वाढली जाते. उलट सुलट 69 69 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 3-6-9. पुढचा चेंडू इथे देखील पॅडल स्वीपचा प्रयत्न, गॅप भेदली आहे. पुन्हा एकदा कलात्मकता आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. या षटकातील तिसरा चौकार 4 धावांसाठी. अकीब इथे आपण पाहतोय सुरेखरित्या बॅटिंग करतायत. दोन्ही भावंड एकाच टीम मध्ये आपल्याला सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने अज्जू व्यापारी आणि अकीब व्यापारी हे दोन्ही बॅटर प्रामुख्याने सुरेख असा खेळ आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा इनसाइड आउट, फटका इथे फसला, परंतु क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब झालंय. निर्णय क्षणी सोडलेला झेल आहे. ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा येतात त्याला मिळालेले जीवदान. काहीशे खेळाडू देखील नाराज असतील, कारण एक सोप्पा झेल होता आणि अशा परिस्थितीमध्ये अवघड झेल देखील तुम्हाला सोपे करावे लागतात. इथे तर सोप्पा होता तो अवघड झालाय. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 74, अजूनही 19 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची गरज. 19 बॉल 30. आविष्कार दाते इथे आपण पाहतो न्यू बॅटर आहे, पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागातून येणारा खेळाडू आज हळूहळू शहरांमध्ये देखील व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण पाहिलेला आहे. पाहूया या मॅच मध्ये, निर्णायक मॅच मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. इशा कव्हरच्या क्षेत्रामध्ये इथे खेळण्याचा प्रयत्न. सचिन बर्गे त्या ठिकाणी तैनात, फार वेगात येऊन चेंडू अडवतील, सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 75 3 गड्यांच्या मोबदल्यात. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने दादा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे, वेलकम. नुकतीच तक्षशिला स्पर्धा या खेळाडूंनी गाजवलेली आहे. नुसतं अध्यक्षपद नाही तर स्वतः देखील चांगले खेळाडू आहेत. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन, मनपूर्वक स्वागत. 7 इथे आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. टायमर इथे चालू आहे. बॅटिंग टीम थोडस सहकार्य करायचंय, जास्त वेळ खर्च करायचा नाही. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे आणि 4 मिनिटं शिल्लक आहेत. म्हणजे इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमला पेनल्टी बसू शकते. अठरा चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 18 बॉल 28. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. पहिला चेंडू अगदी वेगात, यष्टांच्या मागे सुंदर असं कलेक्शन, चेंडू हातातून निसटला आणि त्यानंतर लॉंग लेगच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. इथे धावाची संधी, परंतु इथे देखील धाव पूर्ण केली जाते. बघा काहीच्या गडबड
गोंधळ इथे क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. अगदी बॅटची लागलेली मोठी एज, त्यानंतर अगदी अलॉंग दी कार्पेट इथे चेंडू वेगात जाणारा तिथे यष्टीरक्षकाने प्रयत्न केला आणि तो प्रयत्न इथे काहीसा महागडा ठरतोय, जिथे 3 धावा प्राप्त केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 78 धावा, शेवटचे 17 मध्ये 26 धावेंची गरज आहे. 17 चेंडू 26 धावा, 17 चेंडू आणि 26 धावेंची गरज. 78 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॅटर बाद आहेत. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. नजीर स्ट्राईकला असतील ते अकीब, नॉन स्ट्राईकला असतील ते आविष्कार. अमित तापकीर, आपल्या इथं ती ॲम्ब्युलन्स आहे, पटकन जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता तुम्ही. एक अतिरिक्त खेळाडू फिल्डिंग साठी तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकता आणि तिथे आपल्या मणिपाल हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स आहे, तिथे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. जर सुविधा आहे तर त्याचा लाभ घ्या. छोटीशी दुखापत कधी कधी मोठी आपल्याला समजून येत नाही, कधीही मोठी होऊ शकते ती. त्यामुळे जर आहे तिथे व्यवस्था तर त्या व्यवस्थेचा तुम्ही फायदा घ्या. चला असू द्या, काय हरकत नाही. अतिरिक्त खेळाडू आहेत क्षेत्ररक्षण करण्यासाठी तिथे. अमित तापकीर यांच्या जागेवरती ते रुजू होतील. पहिल्या चेंडूवरती 3, 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये 26 धावेंची गरज आहे. 17 बॉल 26. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतो इथे सज्ज होत आहेत. नजीर पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अगदी वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अगदी गोलंदाज तिथे विकेटवरती चेंडूला हिट करतात आणि हिट केल्यानंतर अतिरिक्त उसळी तिथे मात्र बॅटरला समजून येत नाहीये. चेंडू निर्धाव आहे, वेगाचा इथे प्रॉपर वापर आहे. वेगावरती स्वार होऊन इथे गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू, धावसंख्या 78, 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये इथे चेंडू हाताळला जातोय. बघा, ज्यावेळेस डिलिव्हर पॉइंट आहे त्यावेळेस देखील जी ताकद लावली जाते ना, त्याचा आवाज देखील म्हणजे तो एक स्वीट साऊंड इथपर्यंत ऐकायला येतोय. गोलंदाजाचा ताकदीचा जो वापर केला जातोय ना, त्या ताकदीचा वापर इथपर्यंत त्याचा आवाज येतोय. जे किती इथे ताकदीचा वापर केला जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 79. अजूनही विजयाचं लक्ष्य 25 धावेंची गरज 15 चेंडूंमध्ये. इथे देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाच्या वेगाच्या पुढे इथे मात्र फलंदाजांना काही कळतही नाहीये. वारंवार व्हेरिएशन आहे, वारंवार वेग आहे, अचूक टप्पा आहे, योग्य नियंत्रण आहे. कधी हिट केले जातात विकेटवरती तर कधी फुलर लेनचे यॉर्कर पद्धतीचे चेंडू देखील या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. त्यामुळे कहाणी में ट्विस्ट पुन्हा एकदा येत आहे. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू उडवला आहे. मिडऑफचा खेळाडू इथे मात्र बघत राहील. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने, सीमारेषा पार येतोय. निर्णायक चौकार 4 धावेंसाठी. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे अजूनही 7व्या क्रमांकाचं इथे सुरू आहे. धावसंख्या आपण पाहतो इथे 83 धावा झाल्यात. 13 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 21 धावेंची गरज आहे. 13 बॉल 21. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू शॉर्ट कव्हर मध्ये इथे तैनात केले जात आहेत. डीप लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन आहे, डीप काऊ कॉर्नर आहे, डीप मिड विकेट आहे. पुन्हा एकदा इथे भन्नाट वेगामध्ये इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॅट येईल त्याच्या अगोदर ती चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटक इथे समाप्त होत आहे आणि वेळ देखील इथे समाप्त झाली आहे. परंतु जे पॉवर प्लेचं षटक आहे ना, ते शेवटचं आहे. पहिलं दुसरं नाहीये किंवा शेवटचंही सेकंड लास्ट ओव्हर नाहीये. आता इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमला पॅनलाइज केलं जाईल, परंतु ते शेवटच्या षटकासाठी जे पॉवर प्लेचं षटक असेल या षटकामध्ये कुठलाही दंड नाहीये. वेळ अतिरिक्त खर्च केला त्याबद्दल. षटक क्रमांक 7. गोलंदाजी मार्क वरती येतात ते गोलंदाज साहिल पवार. साहिल पवार इथे आपण पाहतोय
गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. कशा प्रकारे कामगिरी करतील, कारण शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. 12 बॉल 21. पहिला चेंडू आकिबच्या बॅट मधून गगनचुंबी षटकार, डीप काऊ कॉर्नर बदत 6 धावा. एकच मारला पण सॉलिड मारला, लांब लचक मारला, दूरवरती मारला. मगाशी आकिबचा सोडलेला झेल आणि सोडलेल्या झेलचं इथे उत्तर दिलंय. एक झेल किती महागात पडू शकतो आकिबच्या बॅटच्या या षटकाराने आपल्याला कळून आला असेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 89. पुन्हा एकदा बिगेट, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि पुन्हा एकदा षटकार. वा वा वा, मॅचला कलाटणी देणारी ही षटकारबाजी, फटकेबाजी नाही म्हणता येणार, षटकारबाजी आहे. ज्या खेळाडूने इथे झेल सोडला त्याच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर, षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या 95. समीकरण 10 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 9 चेंडूंमध्ये 28 धावांवरती अकीब व्यापारी इथे सुरेख अशी फटकेबाजी आपल्या संघासाठी करतायत. कॅच किती महत्वाचा होता. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र हलक्या हाताने कट केलाय, गॅप मध्ये ढकलून दिलाय. पहिल्या 2 चेंडूवरती ताकद आणि या चेंडूवरती नजाकत. टायमिंग प्रॉपर, गॅप मध्ये चेंडू दिलाय ढकलून आणि त्याच दरम्यान एक सुंदर असा चौकार 4 धावांसाठी. षटकार षटकार चौकार. साहिल पवार यांची खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. वारंवार बॅटरच्या बॅटच्या रेंज मध्ये इथे चेंडू हाताळले जातात आणि त्यानंतर मात्र जो विशाल लक्ष्याचा पाठलाग आहे तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. या मैदानाला काही नवीन नाहीये. 100 धावा या मैदानामध्ये पहिल्या दिवशी चेस झालेल्या आहेत. परंतु हा जो गट हा खुला गट आहे. आपण 40+ मध्ये म्हणू शकतो. काही खेळाडू क्षेत्ररक्षण करणार नाहीत, गोलंदाजी नीट होणार नाही, बॅटिंग नीट करणार नाहीत. तिथे आपण म्हणू शकतो की 100 धावा अथवा त्यापेक्षा जास्त धावा देखील होऊ शकतात आणि त्या चेस देखील होऊ शकतात. परंतु इथे खुल्या गटामध्ये पहिल्यांदाच असं घडेल की 100+ धावसंख्येचा इथे पाठलाग यशस्वीरित्या केला जातोय. प्रामुख्याने अकीब व्यापारी यांचं जर बॅटिंग बघितली तर 10 चेंडूंमध्ये ते 32 धावेंवरती नाबाद आहेत. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे मात्र टिपला जाईल झेल. बॅटर क्रमांक 4 अकीब व्यापारी इथे मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न असफल ठरतोय. परंतु अकीबची जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. काय सुरेख फटकेबाजी इथे केली. गाडीवाले ती गाडी तिकडे पार्क करायची. प्रेक्षक गॅलरी आहे, त्या गॅलरी मध्ये निवांत बसायचं आणि मॅचचा आनंद घ्यायचा. गाडीवरती बसून तुम्ही मॅच बघू नका, काय ती चित्र बरोबर दिसत नाही. धन्यवाद थोडस सहकार्य केल्याबद्दल. गाड्या पार्क करा, निवांत मॅच बघा, आनंद घ्या. चांगली स्पर्धा आहे. मनमुराद आनंद घेण्यासाठी आपल्यासाठी आसन इथे सज्ज केलेली आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. फिरोज पटेल. अजूनही विजयासाठी 5 धावांची गरज. 8 चेंडू 5 धावा, कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. नो सुपर ओव्हर, नो बॉल आउट. इथे देखील चेंडू डॉट आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती आलेल्या 16 धावा या कुठेतरी महाग ठरल्यात. जर या अगोदर ती अकीबचा जर कॅच टिपला असता तर कदाचित चित्र इथे बदलली असती. ज्यावेळेस अकीब 8 धावांवरती होता त्यावेळेस झेल सोडला, त्यांनी त्यापुढे जवळपास 26 धावा केल्या. इथे देखील सरळ बॅटचा वापर. डीप लॉंग ऑन मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतो. सिंगल प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील धाव इथे पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न केलाय, तिसरी देखील धाव पूर्ण होते. चौथीचा प्रयत्न केला जाईल का? 3च धावा आहेत. धावसंख्या होते ती 102 धावा. 102. काही यशस्वीरित्या धावसंख्येचा पाठलाग केलाय. मी सुरुवातीला सांगितलं की या दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकाचा खेळ ठाऊक आहे.
त्यामुळे पहिल्या डावामध्ये जरी 105 धावा विजयासाठी असल्या तरी दुसऱ्या डावातील खेळाडूंना इथे ठाऊक आहे आपल्याला धावा होतील. आपल्याला टार्गेट फक्त याच गोलंदाजावरती करायचंय आणि आपल्याला या धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील करता येतील. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 2 धावींची अजूनही गरज. स्ट्राईकला आपण पाहतोय फिरोज, नॉन स्ट्राईकला असतील ते आविष्कार दाते. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. नजीर शेख या गोलंदाजाने मागच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु आता बॅलन्स फार कमी आहे, खर्च करताच येणार नाहीये. हा देखील चेंडू वा काय गोलंदाजी इथे केली जाते सुरेख. इथे देखील दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव इथे पूर्ण होते. कशा संदर्भात? अच्छा, शॉर्ट अटेम्प्ट केलाय की नाही यासाठी आपले मुख्य पंच तिसऱ्या पंचांचा इथे कॉल घेतील, टेक्नॉलॉजीचा वापर करतील. जर शॉर्ट अटेम्प्ट केला नसेल तर एकही धाव नसेल, चेंडू मात्र डॉट असेल. परंतु पंचांना वाटलं आणि त्यांनी जर का इथे कळवलं की शॉर्ट अटेम्प्ट केला परंतु शरीरावरती चेंडू आदळलाय, तर त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. आणि पंचांनी इथे कळवलंय की या 2 धावा ग्राह्य धरल्या जातील. याचाच अर्थ मंगलमूर्ती 11 हा संघ इथे विजय होतो. विजय संघाचं अभिनंदन. वेल प्लेड, वेल डन. दोन्ही संघांनी केलेला अप्रतिम असा खेळ, दोन्ही संघांनी केलेली एकमेकांविरुद्ध कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी, आणि त्यामध्ये मंगलमूर्ती 11 हा संघ विजयी होतो. विजय संघाचं अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन आपण खेळाडूचा सन्मान करतोय, ज्याचा 8 या धावसंख्येवरती झेल सोडला गेला आणि त्यानंतर मॅचला विजयाच्या दिशेने घेऊन गेला. अकीब व्यापारी ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. या अकीब भाई, आपल्याला इथे मॅन ऑफ द मॅच किताबाने सन्मानित केलं जातंय. मिळालेल्या जीवदानाचा कसा फायदा घ्यायचा. रिक्षावाले कोणाची आहे रिक्षा? रिक्षा कोणाची आहे? ते रिक्षा पटकन काढ.